साधारण आता मोगम पद्धतीने डोळ्यात वापरायला असलेल्या लेन्सचे प्रकार किती असा सगळे प्रश्न पडतो मोतीबिंदूच्या पेशंटसाठी. मी तुम्हाला सांगेन की ब्रॉडली म्हणजे मोठ्या मोठ्या याच्यावर 3 प्रकार आहेत. एक म्हणजे लांबचा चष्मा जाणारी, फक्त ज्यात जवळचा चष्मा लागतो. एक लांबचा आणि जवळचा चष्मा जाणारी, ज्याला मल्टीफोकल किंवा बायफोकल म्हणतात. आणि एक लांबचा, मधला आणि जवळचा, इंटरमिडिएट डिस्टन्स, नियर विजन असा चष्मा जाणारी. 3 प्रकार आहेत. 90% ऑपरेशन साधारणपणे फक्त लांबचा चष्मा जाईल पण जवळचा लागेल अशी होतात. उर्वरित 10% लांबचा पण चष्मा जाईल, जवळचाही चष्मा जाईल, किंवा लांबचा, मधला डिस्टन्स आणि जवळचाही चष्मा जाईल अशी ट्रायफोकल लेन्सेस वापरले जातात किंवा इडॉफ लेन्सेस वापरले जातात. तुम्हाला सोप्या पद्धतीने सांगायचं झालं तर आजच्या घडीला मोतीबिंदूचं ऑपरेशन हे आता चष्म्यातनं पूर्णपणे सुटका करून घेण्या इतपत स्टँडर्डाइज, स्वतःच क्वालिटी आणि त्या एका उच्चतम गुणवत्तेच्या पातळीला पोहोचलेला आहे. तुम्हाला 0.75 किंवा अर्धा नंबर जरी असेल तरी तो पण नंबर घालवता येतो. फक्त तुम्ही त्या संबंधात सखोल माहिती जाणून घेणं आवश्यक आहे. शेकड्यात 2 ते 3% लोक असतात की ज्यांना काही प्रकारच्या या लेन्सेस वापरता येत नाहीत, पण बऱ्यापैकी संपूर्ण रुग्ण वर्गाला आपण या लेन्सेसचा वापर करण्यासाठी विचार करू शकतो. ढोबळ मनाने 3 प्रकार लक्षात ठेवा: दूरचा चष्मा जाणारा पण जवळचा लागणारा, मल्टीफोकल आणि ट्रायफोकल. धन्यवाद.